आता एक विशेष बातमी आपण बघूया। प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानपेटीमध्ये 18 कोटींच्या हेराफेरी झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेला आहे। मंदिराच्या विश्वस्तांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला देत राज ठाकरेंनी आरोपांच्या फैरी झाडल्या, तर राज ठाकरेंचा गैरसमज झाल्याचा दावा करत मंदिर समिती न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी आरोप फेटाळून लावलेत। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा देशभरात गाजत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दान चोरीचा गौप्यस्फोट केलाय। सिद्धिविनायक मंदिरातील ट्रस्टींनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्राचा धागा पकडत राज ठाकरेंनी हा आरोप केलाय। हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून पैशांची चोरी झाली होती। दानपेटीतील रक्कम लांबवल्या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली। सिद्धिविनायक मंदिरातील दान दर बुधवारी मोजले जातं। चोरी पकडण्याआधी दर आठवड्याला 50 लाखांचं दान दानपेटीत येत होतं। चोरी पकडल्यानंतर दर आठवड्याला 1.5 कोटींचं दान येऊ लागलं। त्यामुळे दानातून दरमहा 1.5 कोटी, वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ झालं, असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी खुद्द विश्वस्तांनीच केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। आता याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत आहेत असा ठाम संशय असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत। हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती। मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे। दरम्यान आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मंदिराचं उत्पन्न वाढल्याचा दावा मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केलाय। या वेळेला आमचे 10 ट्रस्टी मिळून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळे हे उत्पन्न वाढलेलं आहे। हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल। जे पत्र दिलंय, ह्या पत्रामागचा उद्देशच हा होता, 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील, तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं, ही यामागची भावना होती। राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो। सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईकरांचं श्रद्धास्थान आहे। दर दिवशी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेनं सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होतात। आपल्या ऐपतीप्रमाणे भाविक मंदिरात दान करतात। मात्र हे दान मंदिरासाठी, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरलं जावं, त्याला वेगळे मार्ग फुटू नयेत अशी भाविकांची अपेक्षा आहे। आता सिद्धिविनायक मंदिरातील दानाबाबत विश्वस्तांनी लिहिलेलं पत्र, राज ठाकरेंनी त्यावरून केलेले सवाल यामुळे संशय निर्माण झालाय। या सगळ्याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।